शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी एक धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। त्या अनुषंगाने गेल्या काही दिवसामध्ये काही आठवड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सामूहिक मोजण्याचा कार्यक्रम झालेला आहे। त्यामध्ये आम्हाला अशा गोष्टी घडलेल्या आहेत ज्या की या भारतीय संविधानाला किंवा जो काही सरकारी यंत्रणा आहे त्याला काळीमा भासणारा आहे, त्याचा आम्ही इथं विरोध करतो आणि त्याबद्दल आम्ही कडाडून विरोध व त्याची खंडन करतो। त्या प्रकारच्या घटना भविष्यामध्ये होऊ नयेत त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये पण काही निर्णय झालेले आहेत। सरकारला आणि स्थानिक शासनाला आम्ही हे सांगू इच्छितो, हिंगोली आणि बीड सारख्या गोष्टी करण्याचा पुन्हा प्रयत्न केला तर शेतकरी देखील त्याच तीव्र आक्रोशाने त्याचं प्रत्युत्तर देईल। तसेच येत्या काळामध्ये हा लढा अजून तीव्रतेने उचलून धरण्याचा आणि तीव्रतेकडे नेण्याचा आमचा निर्धार आहे आणि शक्तीपीठ रद्द केल्याशिवाय आम्ही ह्या पूर्ण प्रकार शांत होऊ देणार नाहीत। हा आम्ही आज या बैठकीमध्ये या धरणे आंदोलनामध्ये निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद। आज 17 सप्टेंबर आज मराठवाडा मुक्ती दिन आहे। या मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचं 1 दिवसाचं धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि आज या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सरकारला आमची ठाम भूमिका सांगितलेली आहे की हा शक्तीपीठ महामार्ग, या शक्तीपीठ महामार्गाला या परिसरातील परभणी जिल्ह्यातील शेतकरी असतील, नागरिक असतील, या सर्वांचा तीव्र विरोध आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही या ठिकाणी संयुक्त मोजणी होऊ देणार नाहीत आणि या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत। आज आपण पाहत आहोत या परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी 17 सप्टेंबरच्या या निमित्तानं केलेलं आंदोलन आपण या ठिकाणी त्यांना आवाहन करून सरकारला सांगू इच्छितो की आम्ही या राज्यामध्ये रजाकारी सरकारच्या विरोधात आम्ही लढलो आणि हे लढून आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य आहे। हे काय आम्हाला कोणी आणून दिलेलं किंवा आदत्त झालेलं हे आमचं स्वातंत्र्य नाही। या स्वातंत्र्यावर जर तुम्ही आमच्या गदा आणण्याचा प्रयत्न करत असताल तर ज्याप्रमाणे आम्ही निजामाच्या विरोधात लढलो, ज्याप्रमाणे आम्ही रजाकारीच्या विरोधात लढलो, त्याचप्रमाणे आम्ही या भाजपच्या सरकार विरोधात लढायला कमी करणार नाही। त्यामुळे या आमचा इशारा या सरकारनं इशारा समजून हे सरकारनं आम्ही घ्यावा। आज आमच्यावर खूप मोठं शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे। मी एक बाधित शेतकरी पूर्णा तालुक्यातला पिंपळगावचा आहे, परभणी जिल्ह्यातून। गेली जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाला आज आम्ही संघर्ष करायलो। आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या जीवाच्या आकांतानं या जमिनीसाठी खूप मोठा संघर्ष करत होतो। आमची आज जमीन एक शेती नाही राहिली, ही एक रणभूमी झाली आणि ही पाळी आज लोकशाहीमध्ये सरकारनं आमच्यावर आणलेली आहे। जागोजाग आमच्यावर बळजबरी करायली आहेत। तुमचे SDM लोक असतील, पोलीस फक्त 5 शेतकऱ्यासाठी हजारो पोलीस घेऊन आलेत आमच्या गावामध्ये। सगळं भीतियुक्त वातावरण तयार या सरकारने केलं आहे आणि आज ही परिस्थिती जगाला कळावं म्हणून आज आम्ही इथं आज धरणे आंदोलन केलं आहे आणि आम्ही बाधित शेतकरी आज आम्ही पूर्ण समाजाला, पूर्ण नागरिकाला भारताच्या आज आम्ही आवाहन करायला होत की तुम्ही या शक्तीपीठमध्ये जे शेतकऱ्यावर अन्याय व्हायला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी कुठंतरी आमच्यासोबत या। कारण मला सांगा, आज भाषणाच्या सुरुवातीला महाराजाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, शेतकऱ्याचं नाव घेतात आणि आज हे आमच्यावरच आज अन्याय करायला आहेत। आज आमच्या जमिनीवर आज आम्हाला मारायला आहेत, आम्हाला हुसकून लावायला आहेत आणि माघाऱ्या येऊन मोजण्या करायला आहेत। हे खूप मोठं या सरकारचं आमच्याविषयी दडपणात आणून काम करायचं आम्हाला। आणि या निमित्तानं मी सगळ्याला एकच विनंती करतो की या शक्तीपीठमधल्या बाधित शेतकऱ्याला सगळ्यांनी येऊन साथ द्या। मुक्ती संग्रामाचा हा दिवस आहे आणि आज या दिवशी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन आयोजित केलं होतं। त्याला संपूर्ण जिल्ह्यातून शेतकऱ्यांची उपस्थिती होती। या ठिकाणी आज वैधानिक विकास मंडळं शासनानं रद्द केली। आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ याच्या तुलनेत अत्यंत मागासलेला आहे। सर्व क्षेत्रातला अनुशेष बाकी आहे आणि या सर्व काळात या मराठवाड्याचा फक्त वापर करायचा जर विचार पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातले नेते करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे। या परभणी जिल्ह्यातल्या अत्यंत सुपीक जमिनी आहे। परभणी जिल्ह्या इतक्या सुपीक जमिनी या कुठेही बाकीच्या ठिकाणी नसताना आज या जमिनी, सुपीक जमिनी गाडायचं काम आणि शक्तीपीठ महामार्ग ज्याची शेतकऱ्यांची मागणी नाहीये ते सरकार या ठिकाणी लादत असेल तर परभणीमधनं तीव्र विरोध त्या ठिकाणी होईल। या ठिकाणी अनेक कुटुंब विस्थापित होणार आहेत, आज शेतमजूर विस्थापित होणार आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये ज्या पाण्याखालच्या जमिनी आहेत हा फक्त शेतकऱ्याच्या विस्थापनाचा मुद्दा नाही तर गावातली
हजारो शेकडो शेतमजूर कुटुंब देखील याच्यातनं विस्थापित होणार आहेत. सरकार 2003चा कायदा गुंडाळून ठेवतंय आणि 1955चा कायदा आहे. शेतकऱ्यांना खोटी आश्वासन आहे. आज शासन, ज्या प्रशासनाचा दबदबा असायचा, आज प्रशासन लोकांना खोटं बोलतंय. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. खोट्या पद्धतीनं कोट्यावधी रुपये देणार असं सांगतायत आणि समृद्धी महामार्गात आम्ही बघितलं रेडी रेकनर इतका कमी आहे आणि मार्केट व्हॅल्यू इतक्या जास्त आहेत आणि मुद्दा त्याचा तर नाहीच नाही. आम्हाला या जमिनी द्यायच्या नाहीत याबद्दल परभणी जिल्ह्यातला शेतकरी ठाम आहे. या पुढच्या काळामध्ये आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत. सरकारनं बऱ्या बोलानं, एकट्या फडणवीसची जिद्द असेल. मला असं वाटतं की खरंच लोकांची मागणी आहे का याचा सर्वे सरकारनं केला का? तुम्ही जेव्हा 20,000 कोटी रुपये खर्च करताय तेव्हा तुम्ही काही सर्वेक्षणात या निष्कर्षापर्यंत आलात का की इथल्या जनतेला शक्तिपीठ महामार्गाची गरज आहे? म्हणजे हा ते पूर्वीचा मोहम्मद गजनीसारखं माझ्या मनात आलं आणि मी ठरवलं या पद्धतीचं हे जे वागणं आहे मुख्यमंत्र्यांचं ते अतिशय निंदनीय आहे. आणि त्यामुळं या शक्तिपीठ महामार्गाला तुम्ही जेवढं आम्हाला दाबाल तेवढी इथली जनता उसळून आल्याशिवाय, तुम्हाला विरोध केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगेन. तर इथं अधिकारी पाठवले तर आम्ही चालू देणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची जर परिस्थिती निर्माण झाली तर याद राखा, हा इशारा आम्ही देतोय. या ठिकाणी पोलिसांना पुढं करून, पोलिसांच्या गाड्या आणून ज्या शेतकऱ्यांनी सगळ्या जगाला पोचलं त्या शेतकऱ्यावर जर तुम्ही पोलिसांच्या गाड्या आणून आणि मोजणी अधिकारी आणून दडपशाही कराल तर ये जनता, हा शेतकरी बिलकुल ऐकणार नाही. ह्या ठामपणे आम्ही